And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीनं भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधान जागर या विशेष व्याख्यानमालेअंतर्गत आज वंचितांचे हितरक्षण करणारे भारतीय संविधान या विषयावर मी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या महत्त्वपूर्ण व्याख्यानमालेअंतर्गत मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी शिवाजी विद्यापीठ प्रशासन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क कार्यालय यांचा प्रथमतः मी आभार मानतो. मित्रहो, आज आपण ज्या विषयावर विचारमंथन करणार आहोत तो विषय केवळ घटनाशास्त्राचा एक विषय नाही, तर भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या, मानवी प्रतिष्ठेचा आणि लोकशाहीच्या आत्म्याचा विषय आहे. भारतीय संविधानाचा विचार करताना आपण केवळ कायद्याच्या कलमाकडे पाहून चालणार नाही, कारण संविधान हे फक्त शासन चालवण्याचे नियम पुस्तक नाही, तर ते भारतातील शतकानुशतके अन्याय, शोषण, विषमता आणि उपेक्षा सहन केलेल्या लाखो कोट्यावधी लोकांच्या स्वाभिमानाचा दस्तऐवज आहे. संविधान हे अशा समाजाच्या नव्या पुनर्जन्माचे घोषणापत्र आहे, ज्यामध्ये केवळ प्रत्येक व्यक्तीला तिच्या जन्मामुळे नव्हे, तर तिच्या माणूसपणामुळे सन्मान मिळतो. आजच्या या व्याख्यानाची आपणाला सुरुवात करत असताना विषयाच्या अनुषंगाने पाहता आपण प्रथमतः वंचित म्हणजे कोण,
त्यानंतर भारतीय समाजात वंचितपणा कशा पद्धतीने निर्माण झाला आणि भारतीय संविधानाने या वंचितांच्या हितरक्षणासाठी कोणती घटनात्मक व्यवस्था निर्माण केली, या गोष्टींचा आपण या सबंध व्याख्यानामध्ये विचार करणार आहोत आणि त्या अनुषंगाने काही एक मांडणी करण्याचा प्रयत्न मी आपणासमोर करणार आहे. तर वंचित हा शब्द केवळ आर्थिक दारिद्र्याशी संबंधित नसून समाजातील उपलब्ध संधी, संसाधने, शिक्षण, सत्ता, प्रतिष्ठा आणि न्याय यापासून ऐतिहासिक, सामाजिक किंवा संरचनात्मक कारणामुळे वंचित ठेवलेल्या व्यक्ती अथवा समूहांना सूचित करतो. त्यामुळे वंचितता ही केवळ आर्थिक स्थितीची नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक बहिष्करणाची व्यापक संकल्पना आहे. आजच्या कालखंडामध्ये सामाजिक वंचितता आणि सामाजिक समावेशन या आधुनिक सामाजिक विज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या आणि परस्पर पूरक अशा या दोन संकल्पना आहेत व जागतिक पातळीवर या संकल्पनांचा मोठ्या प्रमाणामध्ये आज अभ्यास होताना दिसत आहे. तर सामाजिक वंचितता म्हणजे समाजातील काही व्यक्ती किंवा समूहांना त्यांचे मूलभूत हक्क, संधी, संसाधने आणि सार्वजनिक सुविधांपासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दूर ठेवण्याची प्रक्रिया होय. या प्रक्रियेमुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा, राजकीय सहभाग, सामाजिक सुरक्षा, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा यासारख्या मूलभूत क्षेत्रामध्ये त्यांचा समान सहभाग मर्यादित राहतो. परिणामी अर्थातच दारिद्र्य, निरक्षरता, बेरोजगारी, सामाजिक विषमता, भेदभाव आणि मानवी विकासातील त्यांचा मागासलेपणा वाढीस लागण्याची शक्यता असते किंवा ते होताना दिसतो. याउलट सामाजिक समावेशन, ज्याला आपण सोशल इन्क्लुजन असं संबोधतो, ही संकल्पना किंवा ही प्रक्रिया आहे की ज्यामध्ये समाजातील सर्व व्यक्तींना समान संधी, समान अधिकार, संसाधनापर्यंत समान प्रवेश आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची हमी दिली जाते. सामाजिक समावेशनाचा उद्देश सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील असमानता कमी करून प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे हा आहे. समताधिष्ठित, न्यायपूर्ण आणि लोकशाहीवादी समाज व्यवस्थेच्या निर्मितीसाठी सामाजिक वंचिततेचे निर्मूलन आणि सामाजिक समावेशनाची प्रभावी अंमलबजावणी अत्यावश्यक मानली जाते. जागतिक स्तरावर पाहिले असता वंश, लिंग, धर्म, जात, वर्ण आणि राष्ट्रीयत्व या आधारावर सामाजिक वंचितता आढळते. तथापि भारतातील सामाजिक वंचिततेचे स्वरूप पाश्चात्य देशापेक्षा वेगळे असून त्याचे मूळ येथील वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्थेत आहे. प्राचीन भारतीय समाज व्यवस्थेत उच्चवर्णीयांना विविध अधिकार देण्यात आले, तर शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना शिक्षण, संपत्ती, धर्म आणि सत्तेपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे सामाजिक विषमता आणि भेदभावाची परंपरा निर्माण झाली, ज्याचे परिणाम आजही समाजात दिसून येतात. याच्या विरुद्ध सामाजिक समावेशन ही सर्वांना समान संधी, समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणारी एक सकारात्मक संकल्पना आहे. धर्म, जात, वर्ण, लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे हा सामाजिक समावेशनाचा मूलभूत उद्देश आहे. भारतात सामाजिक समावेशनाची परंपरा ही प्राचीन काळापासून चार्वाक, भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येते. मध्ययुगात संत परंपरेने हा विचार पुढे नेला. आधुनिक काळात महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा राम मोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, मानवेंद्रनाथ रॉय आणि सयाजीराव गायकवाड यांनी सामाजिक समतेसाठी महत्वपूर्ण कार्य केलेले आपल्याला दिसून येते. भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा स्वीकार करून सामाजिक समावेशनाला घटनात्मक अधिकार दिलेला आपल्याला दिसून येतो. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, आरक्षण व्यवस्था आणि वंचित घटकांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या घटनात्मक तरतुदी या सामाजिक समावेशनाच्या दिशेने उचललेली महत्वाची पावले आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग, भटक्या आणि विमुक्त जमाती, जाती, त्याचबरोबर स्त्रिया, दिव्यांग व्यक्ती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक यांचा समावेश ह्या प्रामुख्याने वंचित घटकामध्ये झालेला दिसून येतो. या ठिकाणी वंचितपणाचा अर्थ केवळ गरिबी नसून संधीपासून वंचित राहणे हा त्याचा व्यापक अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. अमर्त्य सेन यांच्या मते सामाजिक वंचितता हे अनेक स्वरूपामध्ये दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक वंचितता आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, उत्पन्नातील असमानता आहे, शैक्षणिक वंचितता आहे, शिक्षणाची अनुपलब्धता आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव, सामाजिक वंचितता, जातीय भेदभाव, लिंगभेद, अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार, राजकीय वंचितता, याच्यामध्ये प्रामुख्याने प्रतिनिधित्वाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणे, सांस्कृतिक वंचितता, याच्यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक ओळख नाकारणे, भाषा व परंपरेकडे दुर्लक्ष असणे, ह्या प्रामुख्याने आपल्याला वंचिततेच्या काही भारतीय समाजातील घटक आपल्याला दिसून येतात. आता भारतीय समाजामध्ये प्राचीन भारतीय संस्कृती जरी समृद्ध असली तरी तिच्या इतिहासात सामाजिक विषमतेचे वास्तव ही नाकारता येत नाही. काळाच्या ओघात समाजात जन्माधारित श्रेणीकरणाची व्यवस्था दृढ झाली. समाजातील काही घटकांना ज्ञान, संपत्ती आणि सत्ता यावर अधिकार मिळाला, तर काही घटकांना शिक्षण, धार्मिक स्वातंत्र्य, मालमत्ता आणि सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्यात आले. अस्पृश्यतेसारखी अमानुष प्रथा निर्माण झाली. अनेकांना गावाबाहेर राहावे लागले. सार्वजनिक विहिरी, मंदिरे, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारला गेला. श्रम करणाऱ्या समाज घटकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली नाही. ही विषमता केवळ वैयक्तिक नव्हती, तर ती सामाजिक संस्थांमध्ये, आर्थिक रचनेत, मानसिकतेत खोलवर रुजलेली आपल्याला दिसून येते. आता भारतातील अनेक समाज सुधारकांनी या विषम व्यवस्थेला आव्हान दिले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, सत्यशोधक विचार आणि स्त्रीमुक्तीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी स्पष्ट केले की शिक्षणाशिवाय सामाजिक गुलामगिरी संपणार नाही. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून वंचित समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वाहिले. राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि आरक्षणासारख्या उपाययोजनाद्वारे सामाजिक न्यायाचा व्यावहारिक अंमलबजावणी केली. कोल्हापूर संस्थानातील त्यांचे धोरण पुढे भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाच्या विचारांना प्रेरणा देणारे ठरले. या सर्व समाज सुधारकांनी एक महत्वाचा समान संदेश दिला आणि तो म्हणजे सामाजिक परिवर्तनाशिवाय राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे एक मुख्य शिल्पकार आहेत किंवा त्यांचा त्या पद्धतीने आपण गौरव करतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय पूर्ण हे संविधान होऊ शकत नाही. त्यांनी स्वतः सामाजिक बहिष्कार अनुभवला होता, परंतु त्या अनुभवाला त्यांनी वैयक्तिक वेदना न बनवता सामाजिक परिवर्तनाची शक्ती बनवले. त्यांच्या मते राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा सामाजिक लोकशाही तिचा पाया असेल. म्हणजेच सामाजिक लोकशाहीचा विचार करताना बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तीन घटक महत्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. हे तिन्ही घटक सामाजिक लोकशाहीची आपण मूलभूत तत्वे म्हणून पाहू शकतो. ही तीन तत्वे एकमेकापासून वेगळी नाहीत. समता नसलेले स्वातंत्र्य शक्तिशालींचे वर्चस्व निर्माण करते. बंधुतेशिवाय समता टिकत नाही आणि स्वातंत्र्याशिवाय लोकशाही अर्थहीन ठरते. म्हणूनच संविधानाच्या प्रत्येक महत्वाच्या तरतुदी मागे सामाजिक न्यायाची ही व्यापक संकल्पना कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. आता 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु स्वातंत्र्यानंतर खरा प्रश्न होता, आता हे राष्ट्र कोणत्या तत्वावर उभे राहणार. आपल्या या देशात विविध भाषा, धर्म, संस्कृती, जाती, प्रदेश आणि आर्थिक विषमता होती. अशा परिस्थितीत एक असे संविधान आवश्यक होते जे सर्वांना समान नागरिकत्व देईल आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करेल. त्यासाठी संविधान सभेची स्थापना झाली. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कायदेतज्ञ, समाज सुधारक आणि लोकप्रतिनिधींनी जवळपास 3 वर्ष सखोल चर्चा करून भारतीय संविधान तयार केले. या प्रक्रियेत सामाजिक न्याय हा केवळ एक विषय नव्हता, तर तो संविधानाचा मूलाधार होता किंवा तो मूलाधार बनला होता असं आपण म्हणू शकतो.
हे भारतीय संविधानाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण हे वंचितांच्या अधिकारांचे एक संरक्षण पत्र आहे असं आपल्याला म्हणावे लागेल. कारण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या शब्दांना प्रथम स्थान देण्यात आले आहे. ही बाब अत्यंत महत्वाची आहे, कारण संविधान निर्मात्यांना माहित होते की केवळ मतदानाचा अधिकार देऊन सामाजिक विषमता संपणार नाही. समान संधी निर्माण करण्यासाठी राज्याने सक्रिय भूमिका घ्यावी लागेल. म्हणूनच भारतीय संविधानाने नागरिकांना 2 स्तरावर संरक्षण दिलेले आपल्याला दिसून येते. एक म्हणजे सर्व नागरिकांना समान मूलभूत अधिकार आणि 2 ऐतिहासिक दृष्ट्या जे वंचित घटकांसाठी विशेष घटनात्मक संरक्षण. आणि हीच भारतीय संविधानाची एक आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख असलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण सामाजिक न्याय म्हणजे केवळ सामाजिक न्यायाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळी सामाजिक न्याय म्हणजे समान वागणूक नव्हे तर न्याय्य वागणूक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण सामाजिक न्यायाविषयी एक महत्वाचा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, आणि तो म्हणजे सर्वांना एकसारखी वागणूक देणे म्हणजेच न्याय असे होत नाही. कारण कल्पना करा, एका शर्यतीत काही धावपटूंना सुरुवातीच्या रेषेवर उभे केले आणि काहींना 100 मीटर मागे उभे केले, नंतर सर्वांना समान संधी दिल्याचा दावा केला, तर तो न्याय ठरेल का? तर तो निश्चितच न्याय ठरणार नाही. म्हणूनच भारतीय संविधानाने औपचारिक समानतेपेक्षा परिणामकारक समानतेचा स्वीकार केला आहे. ज्यांना ऐतिहासिक दृष्ट्या संधी नाकारल्या गेल्या त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची परवानगी हे संविधान देते. हेच सामाजिक न्यायाचे भारतीय संविधानाचे एक तत्वज्ञान आहे. आता हे संविधान हा केवळ एक कायदा नव्हे तर ते एक आपल्याला सामाजिक परिवर्तनाचे साधन असलेले दिसून येते. कारण भारतीय संविधानाची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते एक सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला केवळ अधिकार दिला नाही तर समाजातील अन्यायकारक रचना बदलण्याचा घटनात्मक मार्गही दिला. म्हणूनच भारतीय संविधानाला अनेक अभ्यासक सामाजिक क्रांतीचा दस्तऐवज असे संबोधतात. भारतीय संविधानाचे यश केवळ निवडणुकामध्ये नाही तर समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय, संधी आणि सन्मान पोहोचविण्यात आहे. हे भारतीय संविधान अचानक निर्माण झाले नाही. त्यामागे हजारो वर्षाचा सामाजिक संघर्ष, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्य चळवळीतील मूल्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह संविधान निर्मात्यांची दूरदृष्टी आहे. भारतीय संविधानाने वंचितांना दया नाही तर हक्क दिले, दान नाही तर न्याय दिला, उपकार नाही तर समान नागरिकत्व दिले. याच कारणामुळे भारतीय संविधान हे जगातील एक सर्वाधिक प्रगत आणि सामाजिक न्यायाला बांधील असलेले संविधानापैकी एक मानले जाते. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, स्त्रिया आणि इतर वंचित घटकांच्या हितरक्षणासाठी भारतीय संविधानातील कलम 14 ते 30, कलम 46 आणि इतर महत्वाच्या घटनात्मक तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. अर्थातच या तरतुदींचा समावेश करण्याचे मूलभूत कारण म्हणजे भारतीय समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय विषमता नष्ट करून या ठिकाणी सामाजिक समता प्रस्थापित करणे हे होते व आजही ते आहे. भारतीय संविधानाची एक महत्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ते समानतेची घोषणा करून थांबत नाही, तर ही समानता प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष उपाययोजनांनाही घटनात्मक वैधता देते, त्याला घटनात्मक आणि कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देते. या दृष्टीने आपण विचार करता राज्यघटनेतील कलम 14 ज्याच्यामध्ये कायद्यापुढे सर्वजण समानता आहे अशा पद्धतीने सांगितलेले आहे. हे भारताचे संविधान कलम 14 म्हणते की भारताच्या राज्य क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढील समानता किंवा कायद्यांचे समान संरक्षण नाकारणार नाही. आता या कलमाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असे दिसून येते की याच्यामध्ये प्रामुख्याने 2 संकल्पना आहेत. आणि त्यातील पहिली संकल्पना म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे सर्व समान आहेत. याचाच अर्थ असा की भारतात कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही. राष्ट्रपती असोत, पंतप्रधान असोत, न्यायाधीश असोत किंवा एखादा सामान्य नागरिक, जे सर्वजण कायद्याच्या अधीन आहेत. आणि दुसरं तत्व याच्यामध्ये असं आपल्याला दिसून येतं ते म्हणजे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, म्हणजे कायद्याचं सर्वांना समान संरक्षण.
या संकल्पनेचा अर्थ सर्वांना एकसारखी वागणूक देणे असा नाही, तर समान परिस्थितीतील व्यक्तींना समान वागणूक आणि भिन्न परिस्थितीतील व्यक्तींना न्याय्य व तर्कसंगत वेगळी वागणूक देणे असा आहे. याच तत्वामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी विशेष योजना, शिष्यवृत्ती, आरक्षण किंवा इतर सकारात्मक उपाययोजना या घटनात्मक दृष्ट्या वैध ठरतात. त्यानंतर राज्यघटनेतील कलम जे 15 आहे, जे भेदभावास मनाई आणि विशेष संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आहे, ते कलम त्या कलमातील 15(1) हे जे उपकलम आहे, या 15(1) नुसार राज्य, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान याच्या आधारावर कोणताही भेदभाव करू शकत नाही. परंतु संविधान निर्मात्यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला, तो म्हणजे इतिहासात ज्यांच्यावर भेदभाव झाला त्यांना केवळ भेदभाव करणार नाही असं सांगून न्याय मिळेल का? तर अर्थातच उत्तर स्पष्टपणे नाही असे होते. म्हणूनच संविधानात पुढील उपकलमे समाविष्ट करण्यात आली. कलम 15(3) नुसार स्त्रिया आणि बालकांच्या संरक्षणासाठी या संविधानामध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या. कलम 15(4) नुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या प्रगतीसाठी विशेष उपाययोजना करण्याचा अधिकार राज्याला देण्यात आला आहे. हे उपकलम सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणीचा महत्वपूर्ण आधार आहे. कलम 15(5) नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला दिलेला आहे. त्यानंतर कलम 16 आहे, हे कलम 16 सुद्धा आपणाला या दृष्टिकोनात महत्वाचं आहे, कारण या कलम 16 नुसार सार्वजनिक नोकऱ्यातील समान संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. लोकशाहीमध्ये शासन यंत्रणेत सर्व समाज घटकांचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक असते. त्यामुळे कलम 16(1) सर्व नागरिकांना सार्वजनिक सेवेत समान संधी देते. परंतु सामाजिक वास्तव लक्षात घेऊन संविधानाने कलम 16(4) मध्ये स्पष्ट केले की ज्या मागास वर्गाचे शासन सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करता येतील. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे आरक्षण हे समानतेला अपवाद नाही, ते समानतेची अंमलबजावणी करण्याचे साधन आहे. त्यानंतर कलम 17 येतं की या कलम 17 नुसार अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यात आलेले आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानातील सर्वात क्रांतिकारी हे कलम आहे. कारण अनेक घटना तज्ञ या कलम 17चं ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे क्रांतिकारी कलम असलेले त्यांना होतं. या कलमाने अस्पृश्यता पूर्णपणे रद्द केली. याचा अर्थ कोणालाही अस्पृश्य मानता येणार नाही, अस्पृश्यतेच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही, अशा प्रथांना कायद्याने शिक्षा होईल. या कलमाच्या अंमलबजावणीसाठी पुढे नागरी हक्क संरक्षण कायदा आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ज्यांना अॅट्रॉसिटी कायदा असं आपण म्हणतो, या कायद्यासारखे कायदे करण्यात आले. हे कलम भारतीय संविधानाच्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाचे एक प्रतीक आहे. कलम 18 नुसार या ठिकाणी पदव्या ह्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत. संविधानाने वंश परंपरागत श्रेष्ठत्व नाकारलेले आपणाला या ठिकाणी या माध्यमातून दिसून येतं. कारण सामाजिक शांततेच्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक होतं आणि त्या दृष्टिकोनातून हे कलम 18 महत्वाचं आहे. त्याचबरोबर कलम 21 नुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 21 मध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु न्यायालयाने या कलमाचा व्यापक अर्थ वेगवेगळ्या केसेसमध्ये आपणाला पुढील काळामध्ये लावलेला दिसून येतो. आज या कलमात पुढील बाबींचा समावेश मानला जातो, तो म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, शिक्षण, पर्यावरण, निवारा, उपजीविकेची संधी, गोपनीयता हे या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आपल्याला गोष्टी किंवा कलम आपल्याला असलेले दिसून येतात. आता वंचित घटकांसाठी हे कलम अत्यंत महत्वाचे आहेत, कारण ते मानवी प्रतिष्ठेचे एक घटनात्मक संरक्षण करते. मानवी प्रतिष्ठेचे घटनात्मक संरक्षण करण्याचे कलम हे आपल्याला असलेले दिसून येते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 23 समाविष्ट करण्यात आलेला आहे, या 23 कलम काय आहे तर घटनात्मक दृष्ट्या शोषणाविरुद्ध हे संरक्षण असलेलं आपल्याला दिसून येतं. या कलमानुसार मानवी तस्करी निषिद्ध करण्यात आलेली आहे.
वेठबिगारी निषिद्ध करण्यात आलेली आहे. सक्तीची मजुरी निषिद्ध मानण्यात आलेली आहे. इतिहासात अनेक वंचित समाज घटकांना सक्तीच्या श्रमांसाठी भाग पाडले जात होते. संविधानाने या अमानवी प्रथांवर या दृष्टिकोनातून पूर्णविराम आपल्याला दिलेला दिसून येतो. कलम 24 जे या भारतीय संविधानामध्ये आहे, हे कलम 24 बालमजुरीस प्रतिबंध करताना आपल्याला दिसून येते. 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगामध्ये कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. हे कलम गरीब व वंचित कुटुंबातील मुलांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कलम 25 ते 30 ज्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार दिलेले आहेत, ते कलम सुद्धा या वंचित समाज घटकांच्या साठी महत्वाचं आहे. कारण भारतीय संविधान केवळ सामाजिक न्यायावर भर देत नाही, तर ते सांस्कृतिक विविधतेचाही सन्मान करते. कलम 25 ते 30 या कलमाद्वारे प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना आपली भाषा जपण्याचा अधिकार, संस्कृतीचे संरक्षण करण्याचा अधिकार, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार या कलमानुसार देण्यात आला आहे. यामुळे भारताची विविधता सुरक्षित राहण्यास मदत होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत, ती मार्गदर्शक तत्वे सुद्धा या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत. संविधानातील ही मार्गदर्शक तत्वे न्यायालयातून अंमलात आणता येत नसली तरी शासनाच्या धोरणांची दिशा ठरवितात. त्यामुळे सामाजिक न्यायाला केंद्र स्थान आहे. कलम 38 नुसार राज्याने अशी सामाजिक व्यवस्था निर्माण करावी की ज्यामध्ये सामाजिक न्याय असेल, आर्थिक विषमता कमी होईल, सर्वांना समान संधी मिळेल, हे अपेक्षित आहे. कलम 39 या कलमात स्त्री पुरुषांना समान संधी, समान वेतन, संपत्तीचे न्याय वितरण, बालकांचे संरक्षण यावर आपल्याला भर दिलेला दिसून येतो. त्याच पद्धतीने कलम 41 ज्यामध्ये काम, शिक्षण आणि सार्वजनिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्याने प्रयत्न करावेत, हे अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने कलम 45 नुसार बालकांना प्रारंभिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यावर टाकण्यात आलेली आहे. कलम 46 जे वंचितांच्या संरक्षणाचा घटनात्मक आधार आहे, या कलम 46 नुसार वंचितांच्या हितरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं असं आपल्याला कलम असलेले दिसून येतो. या कलमानुसार राज्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि समाजातील इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधाची विशेष काळजी घ्यावी आणि त्यांचे सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या शोषणापासून संरक्षण करावे. हे कलम केवळ सल्ला देत नाही, तर शासनाला स्पष्ट अशा पद्धतीची दिशा देताना दिसून येते. याच आधारावर आज शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये शिष्यवृत्ती आहे, वसतिगृहांची निर्मिती आहे, शैक्षणिक शुल्कामध्ये सवलती देण्याची योजना आहे, कौशल्य विकास आहे, विविध आर्थिक विकास महामंडळे आहेत, त्याचबरोबर विशेष उपाययोजना आहेत. या सर्व गोष्टी या महत्वाच्या आहेत. अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष घटनात्मक संरक्षण हे आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिलेले आपल्याला दिसून येते. संविधानाने प्रतिनिधित्वालाही महत्व दिले आहे. त्यासाठी पुढील तरतुदी करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या म्हणजे कलम 330 हे जे कलम आहे, या 330 कलमानुसार लोकसभेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित आपल्याला केलेल्या दिसून येतात. त्याच पद्धतीने कलम 332 नुसार राज्यांचे जे विधानसभा आहेत, त्या विधानसभामध्ये सुद्धा आपल्याला आरक्षण दिलेले दिसून येतं. कलम 335 नुसार शासकीय सेवामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या दाव्यांचा विचार करण्याची घटनात्मक जबाबदारी सिद्ध करण्यात आली आहे. कलम 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून या आयोगावर प्रामुख्याने घटनात्मक संरक्षणाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे, तक्रारींची चौकशी करणे आणि त्या अनुषंगाने राष्ट्रपतींना वेळोवेळी अहवाल सादर करणे आणि धोरणात्मक काही शिफारशी करणे आवश्यक असेल तर त्या शिफारशी करणे ही जबाबदारी दिलेली आहे. त्याच धर्तीवर कलम 338 अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्थापन करण्यात आलेला दिसून येतो. त्याच पद्धतीने कलम 340 नुसार मागासवर्ग
आयोग नियुक्त करण्याचा अधिकार शासनाला आपल्याला दिलेला दिसून येतो. कलम 341 नुसार अनुसूचित जातींची यादी जाहीर करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. कलम 342 नुसार अनुसूचित जमातींची यादी जाहीर करण्याचा सुद्धा अधिकार संसदेला आपल्याला दिलेला दिसून येतो. या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस आपण व्यापक अर्थाने किंवा सर्व कलमांचा एकत्रित विचार करतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की संविधानाचा असा स्पष्ट संदेश दिसून येतो की सामाजिक न्याय हा भारतीय राज्य व्यवस्थेचा मूलभूत पाया आहे. संविधान केवळ समानतेची घोषणा करत नाही तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याला सकारात्मक जबाबदाऱ्या देखील सोपवते. म्हणूनच भारतीय संविधानातील सामाजिक न्याय ही केवळ कायदेशीर संकल्पना नाही तर ती मानवी प्रतिष्ठा, समान संधी, समान प्रतिनिधित्व आणि सामाजिक परिवर्तन या सर्व गोष्टींचा एकात्मक विचार आहे. भारतीय संविधानातील कलम 1430 असो, कलम 38, 39, 41, 45, 46 आणि कलम 330 ते 342 पर्यंतच्या सर्व तरतुदींचा ज्यावेळेस आपण व्यापक अर्थाने विचार करतो त्यावेळेस या तरतुदींचा उद्देश कोणत्याही समाज घटकाला विशेष अधिकार देणे हा नाही तर इतिहासात नाकारलेल्या त्यांच्या संधींची भरपाई करून प्रत्येक नागरिकाला समान न्याय आणि समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. याच अर्थाने भारतीय संविधान हे सामाजिक परिवर्तनाचे साधन, मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करते आणि वंचितांच्या आशेचे सर्वात मोठे घटनात्मक संरक्षण पत्र आहे. आता भारतीय संविधानातील सर्वाधिक चर्चेला जाणाऱ्या परंतु अनेकदा गैरसमजाच्या भोवऱ्यात अडकलेल्या विषयाकडे आपण वळूया. तो विषय म्हणजे आरक्षण. आरक्षणाचा विचार करताना दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे आरक्षण हे भारतीय संविधानाने अचानक निर्माण केलेले तत्व नाही. त्यामागे अनेक शतकांचा सामाजिक इतिहास, वंचित समाजाचा संघर्ष, समाज सुधारकांचे कार्य आणि प्रतिनिधित्वासाठी झालेली राजकीय चळवळ हा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षणाचा संबंध केवळ रोजगार किंवा शिक्षणाशी नाही, त्याचा संबंध हा लोकशाहीतील न्याय, प्रतिनिधित्व, सामाजिक समता आणि घटनात्मक न्याय याच्याशी आहे. म्हणून आरक्षण समजून घ्यायचे असेल तर प्रथम भारतीय समाजातील प्रतिनिधित्वाचा इतिहास समजून घ्यावा लागेल. अर्थातच भारतातील पारंपरिक समाज व्यवस्थेत सर्व समाज घटकांना समान संधी उपलब्ध नव्हत्या. शिक्षण, प्रशासन, धर्मसंस्था, जमीन, व्यापार आणि सत्ता केंद्रे यावर विशिष्ट घटकांचे वर्चस्व निर्माण झालेले होते. समाजातील मोठा वर्ग उत्पादन प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असूनही निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नव्हता. या परिस्थितीचा परिणाम असा झाला की शासन, न्याय, शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रात समाजाचे प्रतिनिधित्व असंतुलित राहिले. लोकशाहीमध्ये ही स्थिती स्वीकार्यार्ह ठरू शकत नाही, कारण लोकशाहीची खरी ओळख केवळ बहुमत नसून सर्व घटकांचा न्याय्य सहभाग हा आहे. त्यामुळे 19व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले असतील, त्यांनी शिक्षणाला सामाजिक मुक्तीचे साधन मानले. त्यांनी स्पष्ट केले की न्याय आणि सत्ता काही मोजक्या घटकापुरती मर्यादित राहिल्यास समाजात समता निर्माण होऊ शकत नाही. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि वंचितांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य हे सामाजिक प्रतिनिधित्वाच्या प्रक्रियेतील महत्वाचे पाऊल होते. यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाला प्रत्यक्ष प्रशासनाशी जोडले. त्यांनी केवळ समानतेची घोषणा केली नाही तर शासनात व शिक्षणात वंचित घटकांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणात्मक अशा पद्धतीचे निर्णय घेतले. भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासामध्ये 26 जुलै 1902 हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो, कारण त्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील शासकीय सेवामध्ये मागास घटकांसाठी 50% आरक्षणाची घोषणा केली. या निर्णयामागील त्यांचा मूलभूत विचार हा होता की ज्या समाज घटकांना शिक्षण, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनात संधी मिळाली नाही त्यांना विशेष संधी दिल्याशिवाय न्याय प्रतिनिधित्व निर्माण होणार नाही. हा निर्णय आधुनिक भारतातील सकारात्मक कृती, ज्याला आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन हा असं म्हणतो, या सकारात्मक कृती या संकल्पनेचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो.
त्यामुळे एक महत्वाचे तत्व असे पुढे आले की समान संधी निर्माण करण्यासाठी काही वेळा विशेष उपाययोजना आवश्यक असतात. ब्रिटिश राजवटीतही विविध समाज घटकांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुढे येऊ लागला. शिक्षित वर्गाचा विस्तार, निवडणूक पद्धतीचा प्रारंभ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीमुळे एक प्रश्न असा उपस्थित झाला की भारताच्या विविध समाज घटकांचे शासन व्यवस्थेत प्रतिनिधित्व कसे सुनिश्चित करायचे. याच काळात वंचित समाजातील नेतृत्व आपल्याला संघटित झालेले दिसून येतं किंवा त्यांनी त्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार किंवा त्यांचं कार्य हे आपल्याला त्या दृष्टिकोनातून महत्वाचं वाटतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्वाचा प्रश्न केवळ सामाजिक नव्हे तर राजकीय अधिकाराचा प्रश्न म्हणून मांडला. त्यांच्या मते ज्या समाजाचा शासनात आवाज नाही त्या समाजाचे प्रश्न शासनाच्या केंद्रस्थानी येत नाहीत. त्यांनी वारंवार हे स्पष्ट केले की राजकीय सत्ता ही सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. याचा अर्थ असा नव्हता की सत्ता हे अंतिम ध्येय आहे, परंतु जर सामाजिक न्यायासाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत वंचित समाज घटकांचा सहभाग आवश्यक आहे, कारण त्याशिवाय त्यांचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे 1930 ते 1932 या दरम्यान लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी वंचित समाजाच्या स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न ठामपणे मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्याने असा युक्तिवाद केला की जर एखाद्या समाजाला शतकानुशतके निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले गेले असेल तर त्यांना फक्त समान मतदानाचा अधिकार देऊन न्याय मिळणार नाही. त्यासाठी प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व आवश्यक आहे. ही भूमिका पुढे भारतीय संविधानातील प्रतिनिधित्वाच्या तरतुदीमध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेली दिसून येते. 1932 मध्ये झालेला हा पुणे करार भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. या करारामध्ये स्वतंत्र मतदारसंघाचा प्रस्ताव मागे घेण्यात आला, परंतु अनुसूचित जातींसाठी विधानमंडळामध्ये आरक्षित जागांची व्यवस्था करण्यात आली. या घटनेने पुढील संविधानिक विचारावर मोठा प्रभाव टाकला गेला. यामुळे प्रतिनिधित्वाचा प्रश्न हा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आपल्याला आलेला दिसून येतो. यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी संविधान सभा स्थापन झाली तेव्हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला होता, तो म्हणजे भारतातील ऐतिहासिक विषमता दूर करण्यासाठी संविधानाने कोणती भूमिका घ्यावी. या चर्चेत प्रामुख्याने दोन मतप्रवाह होते. पहिला मतप्रवाह असा होता की सर्वांना समान अधिकार दिले म्हणजे काम पूर्ण झाले. तर दुसरा मतप्रवाह असा होता, ज्या प्रवाहाचे नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते, त्यांचा विचार असा होता की केवळ समान अधिकार देऊन सामाजिक न्याय साध्य होणार नाही. ज्यांच्याकडे ऐतिहासिक दृष्ट्या संधी नव्हत्या त्यांच्यासाठी विशेष घटनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे. याच विचारातून पुढे कलम 15(4), 16(4), 46, 330, 332, 335 अशा तरतुदींना घटनात्मक अधिष्ठान मिळालेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षणाकडे कधीच दयेचा किंवा विशेषाधिकाराचा विषय म्हणून पाहिलं नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाची घटनात्मक हमी होती. ते म्हणत असत की लोकशाहीमध्ये केवळ समाज घटकाला शासन यंत्रणेत, विधिमंडळात आणि सार्वजनिक संस्थांमध्ये न्याय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. त्यांनी आरक्षणाचे प्रामुख्याने 3 उद्देश स्पष्ट केले. एक म्हणजे ऐतिहासिक अन्यायाची अंशतः भरपाई. ज्या समाज घटकांना शिक्षण, नोकरी आणि सार्वजनिक जीवनात दूर ठेवले गेले त्यांना विशेष संधी देणे आवश्यक आहे. प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे, शासन व्यवस्थेमध्ये त्यांचा विविध समाज घटकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. समता प्रस्थापित करणे, संधीचे अधिक न्याय वितरण करून लोकशाही मजबूत करणे हे प्रामुख्याने त्यांचे विचार होते. आरक्षणावर चर्चा करताना गुणवत्ता हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला जातो, परंतु येथे एक मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे गुणवत्ता म्हणजे नेमके काय. जर 2 विद्यार्थ्यांपैकी एकाकडे उत्कृष्ट शाळा आहे, ग्रंथालय आहे, मार्गदर्शन आहे, तंत्रज्ञान आहे आणि आर्थिक संसाधने सुद्धा त्याच्याकडे असतील, आणि तोच जर दुसरा विद्यार्थी ग्रामीण भागातला असेल ज्याच्याकडे अत्यंत मर्यादित साधनं आहेत, यामध्ये तो शिक्षण घेत असेल,
या दोघांच्या गुणांचा तुलनात्मक निकषावर विचार करणे यावेळी न्याय ठरेल का? तर अर्थातच भारतीय संविधानाचे उत्तर याला आपल्याला नाही असे असल्याचे दिसून येते. म्हणूनच संविधान संधीची समानता आणि परिणामकारक समानता याचा समन्वय साधताना आपल्याला दिसून येते. याच कारणामुळे आरक्षण आणि गुणवत्ता हे परस्पर विरोधी नसून संधीच्या समानीकरणाच्या प्रक्रियेतील एक पूरक घटक मानले जातात. लोकशाहीमध्ये संसद, विधानमंडळ, न्यायव्यवस्था, नोकरशाही, विद्यापीठे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक प्रशासन या सर्व ठिकाणी समाजातील विविध घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. जर काही समाज घटक सातत्याने अनुपस्थित राहिले तर लोकशाहीचे स्वरूप अपूर्ण राहते. म्हणूनच भारतीय संविधानाने प्रतिनिधित्वाला सामाजिक न्यायाचा अविभाज्य भाग मानलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच आरक्षण ही कोणत्याही एका काळातील किंवा एका सरकारची योजना नसून ती भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या दीर्घ ऐतिहासिक प्रक्रियेचा परिणाम आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊन ते मान्य केले पाहिजे. महात्मा फुले यांच्या शिक्षण क्रांतीपासून राजर्षी शाहू महाराजांच्या प्रशासनिक सुधारणापर्यंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिनिधित्वाच्या तत्वज्ञानापर्यंत आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीपर्यंत सामाजिक न्यायाची ही परंपरा अखंडपणे विकसित होत गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच आरक्षण हे खरा विशेषाधिकार नसून घटनात्मक प्रतिनिधित्व, न्यायसंधी आणि सामाजिक समता आहे. आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, प्रतिनिधित्वाचा प्रश्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक न्यायाची भूमिका समजून घेतल्यानंतर भारतीय संविधानाने आरक्षणाला कोणत्या तात्विक आणि घटनात्मक आधारावर मान्यता दिली याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. भारतीय संविधानातील समतेची संकल्पना समजून घेतल्याशिवाय आरक्षण समजणे अशक्य आहे. कारण भारतीय संविधानातील समानता म्हणजे सर्वांना एकसारखी वागणूक देणे नव्हे तर सर्वांना न्याय संधी उपलब्ध करून देणे हा तिचा मूलभूत उद्देश असलेला आपल्याला दिसून येते. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यांना प्रथम स्थान दिलेले आहे. त्यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा उल्लेख केला आहे. यावरून संविधान निर्माणकर्त्यांची भूमिका स्पष्ट होते किंवा स्पष्ट होताना दिसून येते की समता ही केवळ कायदेशीर संकल्पना नसून ते सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. या भारतीय संविधानातील सर्व घटनात्मक अशा तरतुदींच्या पार्श्वभूमीवर आपण ज्यावेळेस भारतीय संविधानाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की हे जे भारतीय संविधान आहे हे गेल्या 75 वर्षामध्ये आपल्याला भारतीय समाजामध्ये अत्यंत महत्वाचा आणि मूलगामी परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येत आहे. अर्थातच ज्यावेळेस आपण भारतीय संविधानाचा विचार करतो, विशेषतः या वंचित घटकांच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस गेल्या 75 वर्षाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी दिसून येतात. त्या म्हणजे गेल्या 75 वर्षामध्ये भारतीय समाजाने अत्यंत मूलभूत अशा पद्धतीचं परिवर्तन केलेलं आपल्याला दिसून येतं. हे जे मूलभूत परिवर्तन आहे हे मूलभूत परिवर्तन अर्थातच इतिहासामध्ये ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नाकारलेलं होतं, इतिहासामध्ये ज्या समाज घटकांवर ऐतिहासिक दृष्टिकोनातून अन्याय झालेला होता अशा समाज घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून या संविधानाने मूलभूत अशा पद्धतीचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आता ह्या 75 वर्षाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो त्यावेळेस 75 वर्षामध्ये या संविधानाच्या विविध कलमाद्वारे किंवा घटनात्मक तरतुदीनुसारच ज्या समाजाचं कोणत्याही पद्धतीचं या समाज घटकामध्ये किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थान नव्हतं ते समाज घटक काही प्रमाणामध्ये समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला आलेली दिसून येतात. विशेषतः अनुसूचित जाती प्रवर्गातील काही घटक असतील, अनुसूचित जमातीतील घटक असतील, त्याचबरोबर स्त्रिया असतील ज्यांना लिंगाच्या आधारावर त्यांचं समानत्व किंवा त्यांचे प्रतिष्ठा नाकारलेली होती, त्या सर्व समाज घटकातील स्त्रिया असतील किंवा काही इतर मागास प्रवर्गातील सर्व घटक असतील, त्यांना गेल्या 75 वर्षामध्ये या संविधानाने
अधिकार देण्याचा, त्यांना मानवी प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा मूलभूत अशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस हे जरी खरं असलं, हे जरी काही प्रमाणामध्ये शक्य झालेलं असलं, तरी ज्यावेळेस आज आपण वास्तवतेचा विचार करतो, ते वास्तव सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही. कारण आजही या भारतीय समाजामध्ये जातीच्या आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये भेदाभेद होताना दिसून येत आहेत. जातीच्या आधारावर, वंशाच्या आधारावर एखाद्या विशिष्ट समाज घटकाचं अल्पसंख्याकत्व लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये काही अन्याय अत्याचार होताना दिसून येत आहेत. अशा कालखंडामध्ये आपणाला पुन्हा या भारतीय संविधानातील विविध जी कलमं आहेत ती कलमं लक्षात घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून शासन संस्थेकडून पावलं उचलणं हे आपल्याला आवश्यक असते. आता या ठिकाणी आपण शासन संस्थेवरच सर्व गोष्टी टाकून चालणार नाही, कारण भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये जे सांगितलेलं आहे आणि आपण जे मान्य केलेलं आहे ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या ज्या मूलभूत अशा पद्धतीच्या त्रयी आहेत, ह्या संविधानाच्या त्रयी केवळ शासन संस्थेने कायदा करून त्या वास्तवामध्ये त्यांचं अंमल होणं शक्य नाही. कारण जोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये ही जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता रुजणार नाहीत, तोपर्यंत वंचित समाज घटकांना न्याय मिळणार नाही. म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आपण या भारतीय संविधानाचा जागर करत असताना हे संविधान कशा पद्धतीनं पुढच्या कालखंडामध्ये विकसित होत जाईल, इथल्या जे काही वंचित समाज घटक आहेत त्यांना कशा पद्धतीनं न्याय संधी उपलब्ध होतील, या दृष्टिकोनातून विचार करणं हे आपणाला आवश्यक ठरणार आहे. कारण आज ही समाजामध्ये अॅट्रॉसिटीच्या केसेस मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहेत. स्त्रियांना हुंडाबळीच्या आधारे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होताना दिसून येत आहे. धर्माच्या आधारावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक द्वेष पसरवण्याचे प्रयत्न आपणाला दिसून येत आहेत. या सर्व गोष्टींना जर आपणाला विराम द्यायचा असेल आणि खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा सामाजिक लोकशाहीवर आधारित अशा पद्धतीचा लोकशाहीवादी जर देश आपल्याला निर्माण करायचा असेल, तर अर्थातच हे संविधान आपण वाचलं पाहिजे, हे संविधान आपण समजून घेतलं पाहिजे आणि संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि बंधुता हे मूल्य प्रत्येक भारतीय नागरिकानं आपल्यामध्ये रुजवले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं कोणत्याही पद्धतीचा भेदभाव या देशामध्ये राहणार नाही, व्यक्तीच्या सन्मानाचं रक्षण होईल आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. कारण संविधान हे केवळ न्यायालयात जगत नाही, ते नागरिकांच्या विचारात, वर्तनात आणि सार्वजनिक जीवनात जिवंत राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक महान संविधान दिले आहे. आता ते जपण्याची, समजून घेण्याची आणि पुढील पिढ्यांपर्यंत ती पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. या निमित्तानं, या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण संकल्प करूया की न्याय, स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि बंधुता या संवैधानिक मूल्यावर आधारित भारत घडविण्याचा संकल्प करूया. आज या अत्यंत महत्वपूर्ण व्याख्यानमालेमध्ये मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संशोधन विकास केंद्राचे संचालक, त्याच पद्धतीनं जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आणि सर्व प्रशासन यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल या सर्वांचं मी आभार मानतो. ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय हिंद, जय भारत.